मधल्या वेळेत खाण्यासाठीची एक मस्त रेसिपी दाखवते। आज बनवते मुगाचे लाडू। त्यासाठी अर्धा किलो अख्खे मूग घेतले, खरपूस असे ब्राऊन रंगावर मी भाजून घेतले, मिक्सरमध्ये दळून घेतले आणि त्यानंतर थोडं तूप घालून खरपूस असं हे मी मिश्रण भाजून घेतलं, परातीमध्ये काढून ठेवलं। आता मी सुकं खोबरं घेतलं होतं एक वाटीभर, ते सुद्धा छान असं भाजून घेतलं। त्याच कढईमध्ये मी इथे मखाणे आणि शेंगदाणे घेतले, ते सुद्धा थोडं तूप घालून भाजून घेतले। 3 प्रकारच्या बिया घेतल्या, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स, त्यासुद्धा मी थोडं तूप घालून मस्त अशा खरपूस भाजून घेतले। हे सगळं खूप छान भाजून घ्यायचं आणि त्यानंतर डिंक होता थोडासा, तो सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेतला। आता इथे या मिश्रणामध्ये मी खारीक पावडर भाजून घातली आहे, त्याने सुद्धा चव चांगली येते आणि या सगळ्या बिया मखाणे मी मिक्सरमध्ये वाटून घेतले। आता यामध्ये मी गूळ वापरणार आहे। गूळ आपण असाच सुद्धा घालू शकतो, मी थोडासा वितळवून घातला आणि गूळ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण थोडं बॅचेसमध्ये मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं। आता इथे जायफळ पूड घातली आहे, मी जायफळ किसून घातलं, तसंच साधारण 2 मोठे चमचे तूप मी गरम करून घातलं आहे आणि नंतर वाटलं तर आपण पुन्हा घालू शकतो, पण त्याची गरज पडत नाही कारण बऱ्यापैकी हे लाडू बांधले जातात। आता इथे मी सुंठ पावडर घालते आहे, साधारण एक लहान चमचा, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। सुंठ पावडर घातली आणि वेलची मी जेव्हा हे सगळं भाजल्या ना बिया वगैरे त्यामध्येच घातली होती, त्यामुळे परत मी वेलची पावडर वरून नाही घालत आहे। हे सगळं आता छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं। जरी आपण हे सगळं मिक्सरला फिरवलं असलं तरीसुद्धा हाताने असं छान मिक्स करून घेतलं ना की त्याला असं थोडं तेल सुटतं आणि लाडू वळायला आपल्याला सोपं जातं। तसंच सगळीकडे गूळ आणि हे सगळे एकजीव होतं हे मिश्रण आणि म्हणून हे थोडा वेळ असं हाताने मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर इथे मी लाडू बनवायला घेते आहे। इथे बघू शकता अगदी सहज हे लाडू वळले जातात, अजिबात कोरडे वगैरे होत नाहीत, त्यामुळे लाडू बनवताना काहीही त्रास होत नाही, त्यामुळे हे अगदीच कोणीही बनवू शकतं सहज। इथे माझा एक लाडू बनवून तयार आहे, मी तुम्हाला दाखवते। मस्त असं तूप सुटतं त्याला। तरी पण तुम्हाला जसं वाटलं की मिश्रण कोरडं आहे तर तुम्ही वरून थोडंसं तूप गरम करून यामध्ये घालू शकता, पण माझ्या मते तरी गरज नाही पडत। इथे बघू शकता छान असा लाडू इथे वळून तयार झाला आहे। असे सगळे लाडू मी इथे बनवून घेतले आणि त्यानंतर हे लाडू मी एका ताटामध्ये ठेवून दिले, म्हणजे साधारण ते थोडे सेट होतात आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर ते डब्यात आपण भरून ठेवू शकतो। अतिशय पौष्टिक रेसिपी आहे, मुगाचे असल्यामुळे अगदी हेल्दी आहेत, लहान मुलांसाठी उत्तम आहेत, सगळ्यांसाठीच उत्तम आहेत आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी खरंच खूप चांगला पर्याय आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नक्की बनवून बघू शकता आणि जर बनवलेत तर मला नक्की सांगा तुमचे लाडू कसे झाले, मला कमेंटमध्ये सांगा या रेसिपीबद्दल। इथे बघू शकता मी तुम्हाला हा फोटो शेअर करते आहे आणि त्यासाठी माझ्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि माझ्या छान रेसिपीज अशाच पाहत राहा। थँक्यू।